आत एक बाहेर एक चालायचं नाही असलं. जे काय असेल ते स्पष्ट एकीकडे सांगायचं तुम्हाला हे करून घेतो तुमचं आश्वासन पाहतो दुसरीकडे भरती काढायची. तर हे काय चाललंय असं हाऊस मध्ये तुम्ही काय काय सांगताय विधानसभेत काय काय सांगताय हे असं नाही सिस्टर भगिनींना चालायचं. मी बारकाव भाषण करत नाही पण जर भरती झाली लेखी परीक्षा जर झाली तर मात्र मग काय मग हाय लसीकरणच आपले ह्याच्यात कंत्राटी म्हणून परीक्षा कॅन्सल झालीच पाहिजे. परीक्षेचं कॅन्सलचं पत्र कमिटी स्थापन झालीच पाहिजे. कार्यकर्त्याला आवाज हम तुम्हारे साथ हैं. हम तुम्हारे साथ हैं. गच्चीबाब येत आहेत त्यांना काय सांगायचं सगळ्यांनी. मी नाही सांगणार तुम्ही सांगायचं. काय सांगायचं भरती कॅन्सल झाल्याचं पत्र पाहिजे. लेखी आश्वासन देतील ते आता 4 वेळीचं भरती कॅन्सल झाली पाहिजे नाहीतर अवघड आहे. कोर्टात पण आपण खेटा घालतोय चालूच आहे ते पण तोपर्यंत जर झालं तर अवघड आहे. आधी आमचा विचार करा त्या पदावर बरोबर आहे त्या पदावरती आधी आमचा विचार करा मग काय कुणाला भरती करायची ती करा. आमचं काय म्हणणं नाही बरोबर आहे का. तरीचा मुद्दा आहे हा विषय 5-10 वर्ष झाला आपण संघटनेत काम करतोय. जोशी कुठे गेले म्हणजे नाही आता ते लॅब टेक्निशियन सांगत होता की लॅब टेक्निशियनची जी भरती होणार आहे त्याची परीक्षा घ्यायला हे लॅब टेक्निशियन आणि त्याच्या जागा तेच येणार आणि हे निघून जाणार. अरे काय असल्यासारखीच गोष्ट आहे बा. म्हणजे मी माझ्याच पदावरती लेखी परीक्षा घेतोय असं झालं ना. त्यांच्यावर तरी काढले त्या लेखी परीक्षा घ्यायसाठी लॅब टेक्निशियनच्या. अरे चेष्टाच आहे.